नमस्कार, सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 1 बाउल गहू घेतलेला आहे। गहू स्वच्छ निवडून घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे आणि गहू छान स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचा। त्यानंतर गव्हामध्ये पाणी घालायचे, 5 मिनिटे तसेच ठेवून द्यायचे। 5 मिनिटानंतर गहू छान कोरडे करायचे आणि मिक्सरला बंद चालू करून फिरवून घ्यायचे। फिरवून घेतलेला गहू 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो गहू कुकरमध्ये घालायचा। कुकरमध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचे, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप, झाकण लावायचे आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे छान गहू मऊसूत शिजलेला आहे। आता या गव्हामध्ये आवडीनुसार चिरून घेतलेला गूळ घालायचा। आवडीनुसार गूळ इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करायचे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। त्यानंतर वेलची मिक्स जायफळ पूड घालायची, 1 चमचा बडीशोपची पूड घालायची, यामुळे खिरीला टेस्ट छान येते। हे सर्व साहित्य छान मिक्स झाल्यानंतर 1 वाटी कोमट दूध घालायचे। दूध घातल्यामुळे खिरीला छान टेक्स्चर येते आणि खीर थोडी सैलसर बनते। त्यानंतर 1 चमचा तूप घालायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटे छान शिजवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता खीर इथे आपली तयार झालेली आहे। त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची। खिरीवरती दूध घालायचे, 1 चमचा तूप घालायचे। अशा पद्धतीने पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।